फायर नहीं वाइल्ड फायर रूमल चुकेगा नहीं साला। हॅपी बर्थडे। थँक्यू। टी शर्ट वर काय? गुड मॉर्निंग मित्रांनो, फ्रॉम दुबई फाउंटेन व्यू टू पीसफुल व्यू। यस, दिस इज ऑल्सो पीसफुल बिकॉज ये अपना घर है और घर को कोई बुर्ज खलीफा कभी बीट नहीं कर सकता। बट अगर वो व्यू चाहिए दुबई फाउंटेन का हमेशा, तो उसके लिए मेहनत करना पड़ेगा और इसलिए अपन अभी घर पे आए हैं आणि आजचा दिवस आपण सुरू करूया। फ्रेश वगैरह हो गए हैं और अपना फेवरेट आइटम जो कोई भी खलीफा, कोई भी 7 स्टार होटल नहीं कर सकता, वो ये है भाकरी, कोळंबीचा रस्सा, नींबू एंड बोम्बिल। भाई ये मैंने इतना मिस किया है ना। मैंने ओमकार को एक बार बोला भी था कि भाई बुर्ज खलीफा मध्ये पापलेट सुरमई खायची काय मजा आहे ना। अनफॉर्चुनेटली वहाँ पे नहीं था दुबई में। अगर है नेक्स्ट टाइम तो मैं पक्का खाऊंगा वो, लेकिन घर ते घरच। एंड मित्रांनो, पूरा टाइम थोड़ा ब्रांड स्क्रिप्ट्स, थोड़ा कंटेंट के बारे में डिस्कशन चालू था, इसलिए वो पूरा टाइम लैप्स था। लेकिन अभी फाइनली फ्री हो गए हैं और अभी फाइनली हम जाएंगे फॉर द थंबनेल वाला आइटम विच इज यस बेल्टमैन का बर्थडे। सो लेट्स गो। हैप्पी बर्थडे। थँक्यू। टी शर्ट वर काय? दिस किंग वॉज बॉर्न ऑन डिसेंबर 11, लेजेंड सिन्स बर्थ। 1960। किती वय झालं? 64 पूर्ण। म्हणजे 64 पूर्ण। 64 पूर्ण। हाँ, झुकेगा नहीं साला। हाँ म्हणजे काय 64 पूर्ण, 65 रनिंग, झुकेगा नहीं साला। सोनियाच्या ताटी उजळल्या मोती काय ते ज्योती ओवळे ते भावरा आहे आपण ते आधी टाकायचं ना भावरे मामा टाकले पाहिजे ना आता। भाऊबीज द्या काहीतरी। अरे पुष्पप्पा, पुष्पप्पा फायर नहीं वाइल्ड फायर रूमल चुकेगा नहीं साला। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 65 इयर्सची जर्नी जी आहे ना, ती अशी झाली ना, मी दुपारी रिवायव करत होतो ते, अगोदर शाळेत, नंतर कॉलेजमध्ये, नंतर सर्व्हिसला लागलो आणि मी विचार केला की सगळं होतंय, सगळं चाललंय व्यवस्थित, सगळ्यांच्या आयुष्यात होतं तसंच माझ्या आयुष्यात पण होतंय। तसं होत गेलं आणि होत गेल्यानंतर ना मी एका ठिकाणी, अशा ठिकाणी आलो ना मी, त्या सगळ्या, कारण त्यावेळी आई वडिलांचं छत्र डोक्यावरती होतं, आजी आजोबांचं पण होतं, पण ते सगळ्यात सिनियर, त्यामुळे जे होतं ते आपले जन्मदाते आई वडील। त्याच्यानंतर आई वडील गेल्यानंतर त्या लोकांनी एक्झिट घेतली, नंतर आम्ही भावंड, 4 भावंड, त्या 4 भावंडामधले पण मस्त म्हणजे जी काय आमच्या चौघांची जी वर्ष गेली ती फार सुरेख गेली। त्यात परत मोठ्या बहिणीने, भावाने एक्झिट घेतलं, ठीक आहे, जे आपण समजतो ना, आणि ते त्यावेळी कळलं की आपल्या घरामध्ये असं काय झालं तर त्याचं फिलिंग्स आपल्याला कळतं, ते जाणवायला जाणवलं। आणि नंतर राहिले आम्ही धाकटी बहीण आणि मी, तरी चाललंय काय डोक्यात एवढा विचार नाही। पण आता ह्या रिटायरमेंटच्या 1-2 वर्षापूर्वी मी असं सहज बघत बसलो, विचार करत बसलो की ह्या दिवसामध्ये मला असं कळून चुकलं की घरामध्ये आता सिनियर मी आहे, जे आमचे आई वडील होते आणि आम्ही 4 भावंड होतो, मी सिनियर आता, आमचे मोठे भाऊजी पण आहेत, पण मी सोनावणे फॅमिलीमध्ये मी सगळ्यात सिनियर आणि त्याच्यानंतर माझी धाकटी बहीण। त्याच्यामध्ये सगळे चांगले होते अशातला भाग नाही, पण जे चांगले होते ना त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि जे वाईट होते त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं मिळालं। वाईट ज्या व्यक्ती होत्या त्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या होत्या, पण ते एक बरं असतं की ते गोष्टी शिकायला मिळाल्या। करंट ज्या फील्डमध्ये आला त्याच्यानंतर माझ्यामध्ये पण एवढा बदल झाला ना की हे सोशल मीडिया नुसतं
छछरेगिरीचा प्रकार नाही, त्यात एक प्रकारचा आनंद घेणं, त्याच्यातून आपलं करिअर घडवतं असं पण होऊ शकतं, हे एक ते स्वप्न डोळ्यासमोर दिसतंय. आणि मुलांवरती जे जबाबदारी दिली ती त्याने समर्थपणे पार पडली. सुनांनी पण, सगळ्या सुना एकदम व्यवस्थित, एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे नाही. का कुणास ठाऊक, मला एके दिवशी असंच आठवलं, वडिलांनी मी 7वीला असताना पिक्चर दाखवलं होतं नमक हराम, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना. तर मी विचार केला की आपल्याला जास्त काय नकोय, फक्त शेवटपर्यंत हातपाय चांगले राहिले पाहिजेत आणि मन साफ पाहिजे. कुठली गोष्ट करायची म्हणते की चलो निकलो, ही ताकद असली पाहिजे. तर त्यातला एक राजेश खन्नाचा डायलॉग तो अजून पण मी आठवतो. 7वीला असताना बघितला, 12वीला असताना बघितला, नंतर दूरदर्शनवर आला, आता तर मोबाईलमध्ये तर येतोच. तो डायलॉग मी वारंवार बघतो. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. हा एक डायलॉग चुकीचा पिक्चर आहे तो आनंद आनंद म्हटलाय पिक्चर. तुम्ही नमक हराम म्हटले. हा, ठीक आहे, हरकत नाही. मी म्हटलं ना थोडंसं मी हे झालो. आणि सगळ्यात माझं आवडतं गाणं, त्या गाण्यामध्ये संबंध आयुष्याचा सारांश आहे. त्या एकच गाणं तुम्ही काळजी लक्षपूर्वक ऐका. गुलजारचं ते कविता आहे आणि त्याच्यावरती गाणं बनवलं आपकी कसम पिक्चर मध्ये. जिंदगी के सफर में गुजर जाते, सगळ्या स्टेजेस त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्या, जी झालेली चूक परत सुधारता येत नाही, नाराज झालेली माणसं परत येत नाहीत, एवढं सुरेख गाणं नाही. ह्या तो पिक्चरचा डायलॉग, आनंद पिक्चरचा, आणि ह्या आपकी कसमचं हे गाणं, ह्या 2 गाण्यावरती माझं आयुष्य मी स्वतःला बघतो आणि जगतो. बस मला एवढंच सांगायचं आहे. ऑल दी बेस्ट माय 8 मुलांनो, 3 सुनांनो, 3 जावयांनो आणि 6 बच्चे कंपनी. आणि प्रिशा, लव यू. दीप्ति, मिस यू. मिलेंगे और एंजॉय करेंगे एक बार फिर. यस, थँक्यू. फुल ना फुलाची बाटली. बाहुबली तीच आहे. अरे येस. करा जरा, ओपन करा. तुम्हाला बाटली काढतात ना, पिणार कसे तुम्ही? बाटलीचं बूच काढता आलं पाहिजे, बाटली नाही काढता आली तरी चालेल. And with that we come to the end of this vlog. Yes, काय नशीब एकदम. पप्पांचा आजच बर्थडे होता आणि आजच मैं दुबई से आ गया लकीली. सो बहुत अच्छा लगा. आई होप आपको भी बहुत अच्छा लगा. नीचे कमेंट्स में बता दीजिए उनको कितना प्यार करते हो आप, और विशेष भी भेज दीजिए क्योंकि वो सारे कमेंट्स पढ़ते हैं भाई, रील्स के भी और यूट्यूब के भी. और यूट्यूब व्लॉग प्रॉपर्ली फिर से देखते हैं, रिपीट में देखते हैं, तो वो सब कार्यक्रम उनका होता है. तो प्लीज़ उनको विश कीजिए एंड लाइक सब्सक्राइब फटाफट. बिलीव इन मैजिक. एंड जो पुष्पप्पा है वो क्या है वो आपको जल्दी समझ में आएगा. डोंट वरी, दिस वीक ओनली. बिलीव इन मैजिक एंड हasta la vista. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकार करे उनका नाम, वो फिर नहीं आते. दीप्ती अँड प्रिशा, मिसिंग अ लॉट. तुमची जागा रिकामी ठेवली आम्ही. येस, पुढच्या प्रिशा आमच्या मांडीवर, दीप्ती तुझ्या मांडीवर. माझ्या मांडीवर घे. वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते.